आलीस का? हा, मला काहीतरी खायला पाहिजे. काय देऊ बाबू तुला खायला? गोड काहीतरी पाहिजे. गोड पाहिजे? मी तुला चॉकलेट अजिबात देणार नाही आज. नको चॉकलेट नको, पण मला गोड काहीतरी पाहिजे. मग काय देऊ तुला? शिरा बनवून देऊ का मस्त? नको. मग खीर बनवून देऊ? मग काय खायचं बाबू तुला? मला मिठाई खायची आहे. मिठाई आता? अरे मिठाई करायला किती वेळ लागेल बाबू? नाही, मला पाहिजे. मिठाईच पाहिजे? हा. काय करू आता? पण ठीक आहे, मला ना फक्त 10 मिनिट दे, मी तुझ्यासाठी पटकन मिठाई बनवते. ओके? आता खुश? मिठाई बनवून देते म्हणून प्रॉमिस तर केलं, पण खरं सांगू का, घरामध्ये पुरेसं दूध सुद्धा नव्हतं आणि मिल्क पावडर तर अजिबातच नव्हती. मग काय थोडासा विचार केला. खाण्याच्या बाबतीत मुलांनी हट्ट केलाय आणि आपण आया अजिबात तो पूर्ण करणार नाही असं थोडीच होईल. म्हणूनच कॅबिनेट ओपन केलं आणि जे घरात साहित्य आहे यामध्येच काहीतरी बनवायचा असा विचार केला. कॅबिनेट ओपन केलं, यामध्ये मला बारीक रवा सापडला आणि साखरेचा डबा घेतला. चला म्हटलं, यामध्येच आपण काहीतरी बनवूयात आणि अद्विताला खुश करूयात. तसं तर खूप काही आहे बनवण्यासारखं, पण झटपट काय बनेल? तर चला म्हटलं, आज मस्त रव्याच्या वड्या आपण बनवूयात की ज्या दिसायला अगदी मिठाई सारख्या दिसतील. मग बारीक रवा इथे मी घेतला. जितका रवा माझ्याकडे होता तो सगळा रवा इथे मी घेतलेला आहे. तर 1 कप भरला आणि हा अर्धा कप आहे. अर्धा कपासाठी थोडासा इथे रवा कमी पडलेला आहे, पण हरकत नाही, आपण याच पद्धतीने याच मापानुसार साखर सुद्धा घेणार आहोत. तर चला, रवा जवळ आसपास माझा 1 कप आणि अर्धा कपाला थोडासा म्हणजे अंदाजे 2 चमचे असा रवा कमी आहे. आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यासाठी कढई मी गॅसवरती चढवली, गॅसची फ्लेम चालू केली. हाय फ्लेम वरतीच मी आता गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. यामध्ये अंदाजे 1 चमचाभर आपण तूप घालूयात. खरं तर या मिठाईला किंवा ही जी वडी आपण बनवणार आहोत यासाठी अजिबात जास्त तुपाची गरज लागत नाही. अंदाजे 1 चमचा तूप मी इथे घातलेला आहे. तूप चांगलं वितळलं गेलं, गरम झालं की यामध्ये आपण रवा घालूयात. रवा नेहमी चाळून घ्यायचा, याच्यामध्ये किडे आळ्या असण्याची शक्यता असते. पण हा जो रवा आहे तो मी नुकताच चाळून डब्यामध्ये ठेवला होता, त्यामुळे मी पुन्हा हा चाळून घेतला नाही. आता तुपामध्ये हा जो रवा आहे तो मीडियम फ्लेम करून चांगला हलकासा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जर रवा थोडासा जरी कच्चा राहिला तरी देखील वडी इतकी खायला चांगली लागत नाही. हलकासा सुवास त्याचा यायला हवा आणि रंग सुद्धा हलकासा बदामी यायला हवा, इतपत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहाल तर एकसारखा असा रवा भाजला जातो. बनवायला ही वडी अतिशय सोपी आहे, मोजमाप सुद्धा अगदी साधंच आहे. म्हटलं तर खरंच हे 15 मिनिटांमध्ये तयार होते आणि विशेष म्हणजे अगदी महिनाभर तुम्ही या वड्या एन्जॉय करू शकता. तर इथे तुम्ही बघितलं, मीडियम फ्लेमवरती रवा इथे चांगला भाजला गेलेला आहे. हलकासा रंग चेंज झालाय आणि मस्त सुवास येतोय. आता एका बाउलमध्ये मी हा काढून घेते. रवा इथे काढून झालेला आहे. आता आपल्याला साखर घ्यायची, तर जेवढा आपण रवा घेतला होता तेवढीच आपल्याला साखर सुद्धा लागणार आहे. 1.5 कपला 2 चमचे रवा आपला कमी होता, तर त्याच अंदाजानुसार मी इथे साखर सुद्धा घेतली. आता ही साखर जी आहे त्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा. तर तीच कढई मी इथे चढवलेली आहे. गॅसची फ्लेम सध्या बंद आहे. तर काढून घेतलेली सगळी साखर आपण या कढईमध्ये घालूयात. साखर थोडीशी पसरवून घेतली. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर इथे मी पाव कप भरून आता सध्या पाणी घेतलंय, पण आपल्याला यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी घालायचंय. तर आणखीन 1 पाव कप भरून मी इथे पाणी घेतलं. तर टोटल सांगायचं झालं तर अर्धा कप भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. यासाठी खूप जास्त पाणी घालून सुद्धा आपल्याला चालणार नाही. आता गॅसची फ्लेम इथे मी चालू केली. साखर विरघळेपर्यंत आणि या पाकाला उकळी येईपर्यंत तुम्ही आत्ता सध्या गॅसची फ्लेम हाय ठेवू शकता. तर हे बघा, साखर संपूर्णपणे विरघळली गेली आणि या साखरेला किंवा या पाकाला चांगली उकळी सुद्धा फुटली आहे. आता यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती 2 मिनिटांसाठी हा पाक चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला इथे एकतारी पाक बनवायचा आहे. यासाठी थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानंतर हा पाक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट पाक चांगला शिजवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, याला मस्त एक तार यायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, एक तार इथे आली की यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये भाजून ठेवलेला रवा घालायचा आहे. जरी पाक इकडे तिकडे झाला तरी देखील काही हरकत नाही. पुढे जाऊन एक अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे वड्या अगदी खुसखुशीतच होतील. आता यानंतर अर्धा कप भरून इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलंय. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर याऐवजी तुम्ही इथे सुकं खोबरं बारीक असं किसून किंवा मिक्सरला बारीक करून घातलं ना तरी सुद्धा चालेल.
खोबरं घातल्यामुळे खरं तर छान टेस्ट येते आणि नुसताच अगदी रवा रवा लागत नाही. त्यामुळे खोबरं आवर्जून घाला. आता सध्या जर हे तुम्ही मिश्रण बघितलं तर भरपूर पातळ दिसतंय. आता जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडत नाही किंवा साईडला असा पांढरा थर येत नाही, तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला लो फ्लेमवरती चांगलं असं परतून घ्यायचंय. खरं तर खूप असा वेळ लागत नाही. ऑलरेडी आपण एकतारी पाक बनवलेलाच आहे. अंदाजे 1-2 मिनिटांमध्येच वड्या थापण्यासाठी हे मिश्रण तयार होतं. तर हे तयार झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं? तर तयार झालेल्या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घ्यायचं, थोडंसं ते थंड करून घ्यायचं आणि हात लावून पाहायचा. हाताला जर हे मिश्रण चिकटत नसेल किंवा अगदी थोडंसं चिकटत असेल, तर समजून घ्यायचं की हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालंय किंवा अशी जर सहज अशी गोळी होत असेल, तर हे मिश्रण परफेक्ट तयार झालंय. कढई तुम्ही बघू शकता. या कढईला साईडला असा पांढरा थर आलाय. साखरेचा हा थर असतो. तर तो असा थर आला की समजून घ्यायचं परफेक्ट मिश्रण आपलं झालेलं आहे आणि याचबरोबर हे जे मिश्रण आहे ते कढई सुद्धा अगदी सहज सोडतंय. मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली. यानंतर लगेचच यामध्ये इलायची पावडर घालायची आणि ही इलायची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची. यानंतर जर तुम्ही खूप वेळ मिश्रण परतत बसाल ना, तर मात्र या वड्या खूप कडक होतात. इलायची पावडर यामध्ये टाकली की लगेचच हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये वड्या बनवण्यासाठी सेट करून घ्यायचंय. तर वड्या ताटामध्ये सेट करण्यासाठी आणि अगदी सहज अशा त्या ताटामधून निघाव्यात, अजिबात ताटाला चिकटू नये यासाठी इथे मी वापरलेला आहे ऑडीचा इको बेक पेपर, जो कुकिंग पेपर सर्कल आहे. वेगवेगळ्या साईजमध्ये हा अवेलेबल असतो. 6, 7, 8, 9 अशा इंचेसमध्ये. केक बनवण्यासाठी वेगवेगळ्या साईजच्या टीनमध्ये हे बटर पेपर खूप उपयोगाला येतात. ऑडीचा हा इको बेक कुकिंग पेपर सर्कल अगदी सहज असा माझ्याकडे असणाऱ्या ताटामध्ये मावलेला आहे. आता मात्र मला कुठलंही तूप, तेल लावायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, या पेपरचा मी पुन्हा पुन्हा वापर करू शकते. तर ही जी तयारी आहे ती आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. कारण मिश्रण जर थंड झालं तर मात्र तुम्हाला वड्या पटकन व्यवस्थित अशा सेट करता येत नाही. त्यामुळे ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. आता या ताटामध्ये आपण संपूर्ण मिश्रण काढून घेऊया. काढून घेतलेले मिश्रण स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा एखाद्या पेल्याच्या सहाय्याने चांगलं एकसारखं असं सेट करून घ्यायचं. हे मिश्रण खूप पटकन थंड होतं. यामुळे ही जी कृती आहे ती अगदी फास्ट आपल्याला करायची आहे. मिश्रण चांगलं सेट झालं की यावरती चांगले ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे किंवा खोबऱ्याचा किस जरी घातलात ना तरी सुद्धा छान टेस्ट येते आणि दिसायला सुद्धा अगदी सुरेख दिसतात. आता हे ड्रायफ्रुट्सचे जे काप आहेत ते सुद्धा चांगले दाबून असं मी सेट करून घेते. मिश्रण सेट करेपर्यंतच अर्धवट ते थंड सुद्धा होतं. मग लगेचच याच्या वड्या आपल्याला पाडवून घ्यायच्यात. वड्यांचा आकार द्यायचा. एकदा हे मिश्रण थंड झालं की मात्र आपल्याला हव्या तशा आकार याचा देता येत नाही. तर इथे मी चौकोनी आकार देतेय. तुम्हाला जर हवं असेल तर असं कापण्यांसारखा आकार सुद्धा यामध्ये छान दिसतो. तर आणखीन 1 मिनिट 2 मिनिटानंतर लगेचच या वड्या थंड होतात आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज अशा ह्या डिमोल्ड सुद्धा होतायत. तर हे बघा वडीला मस्त आकार आलेला आहे. मस्त खुसखुशीत आणि एकसारखी ही वडी दिसते. याच पद्धतीने दुसरी वडी सुद्धा आपण काढून पाहूया. ही वडी सुद्धा तुम्ही बघू शकता. मस्त दिसते. अगदी सहज आपण ही तयार केली. आई, झाले का मिठाई? हो, हे बघ. झाली ना? हा खायची तुला? हा आताच आत्ताच खायची ना? हे बघ मस्त खुसखुशीत झालीये. खरंच की मस्त झाली. आवडली तुला? हा हे घे. सगळी घे. आणि फिनिश कर हं. हा ओके. अजून पाहिजे असेल तर सांग आहे हा. आई मस्त झाली मिठाई. आवडली तुला? हा थँक्यू. हिला तर मिठाई खूप आवडली. तुम्ही कधी ट्राय करून पाहताय? ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की कळवा. एन्जॉय. एन्जॉय. चला, अद्विता तर खूप खुश झालेली आहे. तुम्हाला या वड्या जवळून दाखवते. बघा किती सुरेख या वड्या दिसतायत आणि एकसारख्या अशा दिसतायत. अगदी दिसायला मिठाईसारख्या दिसतायत. या वड्या तुम्ही एकदा बनवून ठेवल्यात की अगदी 15 ते 20 दिवस एन्जॉय करू शकता. एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर हे पहा. मस्त खुसखुशीत या वड्या होतात. अजिबात फेल होण्याचे चान्सेसच नाहीत. भरपूर दिवस टिकतात. यामुळे एकदा बनवून ठेवले की चांगले आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे तुम्ही एन्जॉय करू शकता. बाहेरची मिठाई का द्यायची? घरामध्येच मस्त खुसखुशीत या रव्या नारळाच्या वड्या ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.